नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण फायनल अकाउंट मधील सेल्फ ऍडजस्टमेंट म्हणजे हिडन म्हणजे सायलेंट ऍडजस्टमेंट बघणार आहोत. त्या ऍडजस्टमेंट प्रथमतः असतात कुठे ते बघा. एक्झाम साठी एक असा ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. या ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला सेल्फ ऍडजस्टमेंट्स असतात. इथे फळ्यावरती तुम्हाला दिसत असेल बघा, वेजेस 10 मंथ दिसते, इन्शुरन्स लिहिलंय 2 इयर दिसतंय, इथं ऍडव्हर्टाइजमेंट 3 इयर दिसते, या बाजूला 5% गव्हर्नमेंट बॉन्ड दिसते आणि इथं 10% इन्व्हेस्टमेंट दिसते. या सर्व ऍडजस्टमेंट इथं ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असतात. आता ह्या सर्व ऍडजस्टमेंट आपण तुम्हाला समजावं म्हणून घेतलेल्या आहेत. याची 1 किंवा 2 ऍडजस्टमेंट तुम्हाला परीक्षेला येते. त्यानंतर क्रेडिट बाजूला इथं लोन दिसतंय बघा, ती ऍडजस्टमेंट इथं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला असते. इथं 8% लोन दिले, कंसात तारीख दिलेली नाही, कधी कधी तारीख दिलेली पण असू शकते, म्हणून ट्रायल बॅलन्स तुम्हाला समजावं म्हणून मी इथं असं लिहिलेलं आहे. आपण आता या सर्व ऍडजस्टमेंट्स करणार आहोत. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा बघा, इथं वेजेस असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? हा वेजेस पेड आहे, डेबिट साइड आहे म्हणजे पेड आहे, सगळे एक्सपेन्सेस पेड केलेले असतात. आता इथं वेजेस आहे, अमाऊंट 11,000 दिसते, ब्रॅकेट मध्ये असे लिहिले 10 मंथ्स. याचा अर्थ असा होतो की वेजेस पेड आहे 11,000, ते 10 महिन्याचा आहे. आता वर्षाचे महिने 12 असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्या 12 मधून हे 10 गेले तर 2 महिने राहिले हे आपल्याला सांगणं एकदम सोपं आहे. मग आपण काय करणार आहोत? इथं जे लिहिलेलं अमाऊंट आहे ती 10 महिन्याची आहे. आपल्याला 2 महिने आउटस्टँडिंग आहे ते आधी कळलं पाहिजे. म्हणजे 12 मधून 10 गेले की उरलेले 2 महिने हे आउटस्टँडिंग आहे. आणि मग 2 महिन्याचं उत्तर आपण काढूया. ते कसं काढणार आहोत ते बघा. एकूण अमाऊंट आहे 11,000, भागिले हे 10 महिने करायचं आहे आणि गुणिले 2 करायचं आहे. हे सोडवा, 1 शून्य गेला, 0 गेला, 11 दुनी 22 म्हणजे 2200 रुपये आउटस्टँडिंग असणार आहे. आता आउटस्टँडिंगच्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय करायचे असतात तर आपल्याला इथे ऍड करायचं आहे आउटस्टँडिंग वेजेस 2200 रुपये, बेरीज आपण बाहेर लिहिणार आहोत 13,200, आणि हे जे 2200 आपण आता इथे ऍड केले ते आपण लायबिलिटी साइडला लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग वेजेस ₹2,200. आलं लक्षात? पुढे चला. इन्शुरन्स इन ब्रॅकेट 2 इयर्स असं दिलेलं आहे. रक्कम दिलेली आहे 4,000. आता बघा, इथं 2 इयर्स दिलेलं आहे. हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते फक्त 1 वर्षाचं असतं, 1 इयर, म्हणून इथं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स असतात. आता इथं 2 वर्षाचं आहे, याचा अर्थ 1 वर्ष पुढचं आहे, त्यालाच आपण प्रीपेड असं म्हणतो. म्हणजेच आपण काय करणार आहोत, 2 वजा 1 केलं की 1 वर्ष हे आलं तुमचं प्रीपेड. प्रीपेड आल्यानंतर आपण आता कॅल्क्युलेशन करणार आहोत. एकूण अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे इथं 4,000, भागिले इथं वर्ष तुम्हाला दिलेले आहेत 2, इंटू 1 इयर प्रीपेड. सॉल्व्ह करा आणि भाग लागला तर उत्तर असणार आहे 2,000. 2,000 हे प्रीपेड अमाऊंट आहे. आता प्रीपेडचे परिणाम सगळ्यांना माहिती आहे. ती ऍडजस्टमेंट ऑलरेडी आपली झालेलीच आहे, पण इथं आपण प्रीपेड काय करणार आहोत, लेस इथं म्हणायचा प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेडची अमाऊंट आहे 2,000, बाहेर उत्तर 2,000 असेल. हे जे 2,000 इथं लेस केलेले आहेत ते आपले असेट आहे, आणि म्हणून असेट साइडला इथं म्हणायचा प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 2,000. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट ही जवळपास सारखीच आहे, म्हणजे सेमच आहे, फक्त नाव बदललंय आणि थोडी माहिती बदलली बघा. ऍडव्हर्टाइजमेंट 3,000 आहे, ब्रॅकेट मध्ये दिलंय 3 इयर्स दिलंय. WEF म्हणजेच विथ इफेक्ट फ्रॉम म्हणजे या तारखेपासून पुढे आपण जे जाहिरात करणार आहोत त्याची तारीख आहे 1/10/19. या तारखेपासून पुढे 3 वर्ष असं म्हटलेलं आहे, म्हणून त्याला WEF हा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे की या तारखेपासून पुढे 3 वर्ष आपली जाहिरात चालणार आहे. मग आपल्याला यात काय महत्वाची गोष्ट आहे तर ती बघा.
ज्या तारखेला आपण जाहिरात केलेली आहे तिथून पुढे मार्च पर्यंतचे महिने मोजायचे. जाहिरात केलेल्या तारखेपासून 31 मार्च पर्यंतचे महिने काउंट करा. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 6 महिने भरतील, म्हणजे अर्ध वर्ष भरणार आहे. 6 मंथ्स म्हणजे हाफ इयर. आता अर्ध वर्ष असेल तर ते काय करायचे, इथं बघा एकूण 3 वर्ष होती, त्या 3 मधनं अर्ध वर्ष गेलं, 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष. याचा अर्थ 2.5 वर्ष तुमचं हे प्रीपेड असायला पाहिजे. प्रीपेड इयर 2.5 वर्ष. आणि मग सोडवायचं कसं, तर ते मगाशी सोडवलं त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. सिंपल सिस्टीम आहे. 3000 अमाऊंट होती, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स 3 इंटू 2.5 इयर. सॉल्व्ह करा. 3 एके 3, 1000 यांचा गुणाकार केला तर 2500 आन्सर असायला पाहिजे. आणि मग याचे 2 परिणाम करायचे आहेत. इथं आपल्याला लेस म्हणायचं आहे. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 2500 मायनस 500, करेक्ट आन्सर 2500 ऑन बॅलन्स शीट असेट साइड. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 2500. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट बॅलन्स शीट असेट साइडला आहे. 5% गव्हर्नमेंट बॉन्ड 25,000 असं दिलेलं आहे. आता इथं तुम्हाला कुठलीही तारीख दिलेली नाही, म्हणजे डेट दिलेली नाही. अशा परिस्थितीत काय करायचं असतं, तर 12% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. जर तारीख दिली असती तर आपण महिने काउंट केले असते. इथं तारीख दिलेली नाही, म्हणजे 12 महिन्याचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 5% दिलाय, अमाऊंट 25,000 आहे. 10%चं उत्तर आहे 2500. 5%चं त्याच्या निम्मे म्हणजे 1250. आपल्याला इथं ऍड करावं लागेल. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 1250 ऍड करा. बाहेर उत्तर असायला पाहिजे 26,250. हे जे 1250 आहेत ते तुमचं इन्कम असणार आहे, कारण इंटरेस्ट रिसिव्ड होणार आहे. म्हणून इथं क्रेडिट बाजूला द्यायचं आहे. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड रक्कम 1250. त्यानंतर त्याच प्रकारची नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट. इथे यस पाहिजे. रक्कम आहे 20,000. आता डेट बघा इथे दिलेली आहे. इथं तारीख दिलेली नव्हती, त्यामुळे 12 महिन्याचं आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. इथं तारीख दिलेली आहे बघा 1/10/19. या दिलेल्या तारखेपासून इयर एंडिंग पर्यंतचे महिने काउंट करा. ते महिने 6 महिने भरतील. 6 मंथ. 1/10 ते 31 मार्च 6 महिने भरतील, म्हणजे आपल्याला 6 महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ते करत असताना काय करूया आपण, पहिल्यांदा 10% काढून घ्या. 2000 उत्तर आलेलं आहे बघा. 1 0 कोडला की 10% होतं. त्याच्या निम्मे म्हणजे हाफ, कारण हाफ इयर भरलेला आहे, म्हणून आपल्याला त्याच्या निम्म इंटरेस्ट 1000 येणार आहे. इथं म्हणायचं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रक्कम असायला पाहिजे 1000, आणि याची बेरीज बाहेर जाणार आहे 21,000. हे जे 1000 आहे 1000 प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला जाणार आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असायला पाहिजे 1000. लक्षात आलं. म्हणून इथं तारीख दिली नव्हती म्हणून 12 महिने, इथं तारीख दिलेली असल्यामुळं तारखेपासून महिने मोजले आणि 6 महिन्याचा आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. तसंच लायबिलिटी साइडला पण बघा. इथं तुम्हाला 8% लोन दिलेलं आहे. इथं तारीख दिलेली आहे का, तर नाही. साहजिकच इंटरेस्ट आपल्याला 12 महिन्याचं काढायचं आहे. 8% काढून घेऊया. ठरल्याप्रमाणे एक 0 कट केला असेल तर 10% होतं. आणखीन एक गेला की 1% होतं. त्याचा गुणाकार करायचा म्हणजे 800 रुपये उत्तर येणार आहे. आपण इथेही ऍड करणार आहोत. ऍड म्हणायचं आहे इंटरेस्ट ऑन लोन 800 रुपये, आणि बाहेर उत्तर लिहिणार आहे 10,800. आता हे जे 800 रुपये इंटरेस्ट आहेत ते कुठं लिहायचे, ते महत्वाचा भाग आहे. कारण ही लायबिलिटी साइड आहे. आपलं लोन इन्क्रीज झालेलं आहे, लायबिलिटी वाढली म्हणजे एक्सपेन्सेस, आणि म्हणून डेबिट साइडला इकडे यायला पाहिजे. इथं म्हणायचं आपल्याला इंटरेस्ट ऑन लोन
अमाऊंट असायला पाहिजे 800. करेक्ट. त्याच्यानंतर आता सर्व हिडन ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. एक ऍडजस्टमेंट पाठीमागे राहिली होती, ती आपण पूर्ण करून घेऊया. ऍडजस्टमेंट होती पार्टनरला, हे जे पार्टनर आहेत त्या पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन पेएबल असेल तर ती ऍडजस्टमेंट आपण या व्हिडिओमध्ये आता कव्हर करणार आहे. काय दिलंय खाली बघा, इथं म्हटलं ऍडजस्टमेंट सॅलरी पेएबल टू ए ₹2000. ए हा पार्टनर आहे. जर पार्टनरशिप डीड मध्ये तशी प्रोव्हिजन असेल तर पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन देता येतं. आणि मग तिथं तुम्हाला ऍडजस्टमेंट विचारलेलं आहे. ए नावाच्या पार्टनरला 2000 पगार द्यायचा आहे, हे देणं बाकी आहे. मग याचे दोन इफेक्ट करायचे आपल्याला. इथं आपल्याला करायचं आहे ऍड सॅलरी. सॅलरीची अमाऊंट आहे 2000. 2000 इथं ऍड करा. एकूण बेरीज असेल याची 42000. या सॅलरीचा दुसरा परिणाम, सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला यायला पाहिजे. सॅलरी टू ए अमाऊंट असायला पाहिजे 2000. ओके. तशीच एक पुढची महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, ती म्हणजे कमिशन पेएबल टू बी @2% ऑन नेट सेल असं म्हटलेलं आहे. नेट सेलचा अर्थ समजून घ्या. नेट सेल, नेट सेल म्हणजे इथं बाहेर आलेलं उत्तर, याला नेट सेल असं म्हणतात. हा आहे सेल, म्हणजे याला ग्रॉस सेल म्हणतात. सेल्स रिटर्न वजा केला की येतो त्याला नेट सेल असं म्हणतात. आणि म्हणून या नेट सेल वरती तुम्हाला 2% कमिशन काढायचं आहे. आता 2% कसं काढायचं, तोच फॉर्म्युला वापरायचा. 2 शून्य गेला की 1% होतो. त्याला 2 ने गुणलं की आपलं उत्तर तयार आहे. 9 दुनी 18 म्हणजे 1800 रुपये. आता जे 1800 रुपये उत्तर आलेलं आहे त्याचे दोन परिणाम. पहिला परिणाम त्याच्या इथं ऍड करायचा आहे कमिशन. कमिशन रक्कम आहे 1800, याची बेरीज करा, ती असेल 41800. आणि जे कमिशन इथं आपण ऍड केलं त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इथं म्हणायचं आहे कमिशन. कुणाला देणार आहोत आपण, हे बी ला, आणि ती रक्कम असायला पाहिजे 1800. बरोबर. आता मी तुम्हाला नेट सेल असं म्हटलं होतं. नेट सेल वरती ही ऍडजस्टमेंट होती. ही ऍडजस्टमेंट कधी कधी आपल्याला काय करावी लागते, ग्रॉस प्रॉफिट वरती करावी लागते. म्हणजे विचारलेलं असतं की 2%, 3% ऑन ग्रॉस प्रॉफिट. मग कसं सोडवायचं ते बघा. आता हे ट्रेडिंग अकाउंट हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्यायचं. आता आपण प्राथमिक स्वरूपात लिहितोय, इथं आपण काही क्लोज करणार नाही, पण जीपी कसा असतो ते तुम्हाला दाखवतोय मी. या बाजूची बेरीज करून इथं घेणार आहात, नंतर इथे येणार आहे ती बेरीज तुमची इथं येईल. इथं तुमचं उत्तर येईल ते ग्रॉस प्रॉफिट असेल. ग्रॉस प्रॉफिट इथं असेल. बरोबर. इथं जी काय अमाऊंट तुमची येईल ग्रॉस प्रॉफिटची, जी काय अमाऊंट येईल, समजा 50,000 आली असं आपण थोड्या वेळासाठी जर गृहीत धरलं तर 50,000 ग्रॉस प्रॉफिट येईल. मग ह्या ग्रॉस प्रॉफिट वरती विचारलेलं पर्सेंटेज असेल ते काढा. जे पर्सेंटेज, समजा तुम्हाला जर इथं असं विचारलं असेल की 5% काढा, इथं आता नेट सेल म्हटलेलं आहे, त्याच्याऐवजी 5% ऑन ग्रॉस प्रॉफिट असं दिलेलं असू शकेल. मग ग्रॉस प्रॉफिट तुमचा आलेला आहे 50,000, त्याच्यावर 5% विचारलेलं आहे. याच्यावर 5% काढलं तर उत्तर तुमचं लगेच 2,500 येणार आहे. 10% काढलं की 5 येतं, त्याच्या निम्म करायचं, 2,500 येईल. जे 2,500 उत्तर आलेलं आहे ते इथं ठरल्याप्रमाणे ऍड करा आणि दुसरा इफेक्ट इकडं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करा. म्हणजे ऍडजस्टमेंट नेट सेल वरती किंवा ग्रॉस प्रॉफिटवर असते. म्हणून मी तुम्हाला आता हे सांगितलं की जर ग्रॉस प्रॉफिटवर आलं तर पहिला ग्रॉस प्रॉफिट काढा, मग त्याच्यावर पर्सेंटेज काढा, आणि पर्सेंटेज काढल्यानंतर मग दोन इफेक्ट करा, कॅपिटल मध्ये ऍड करा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहा. लक्षात आलं. तर विद्यार्थी मित्र हो, सर्व ऍडजस्टमेंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अडचण जेव्हा येईल तेव्हा हे व्हिडिओ बघा, त्याप्रमाणे तुमची अडचण दूर होईल आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, धन्यवाद.